चहा ठेवला आणि पुढच्या 5 मिनिटातच माझी धावपळ उडाली. आज उपवास होता आणि नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला होता आणि एकटेसाठी वेगळं काय करायचं म्हणून आज फक्त वेपर्सवरच भागवलं. एवढ्यात लक्ष बाहेर गेलं, ढगाळ वातावरण झालं होतं. कदाचित पाऊस येईल असं वाटत होतं. आता दोरीवरचे कपडे त्याआधी काढून यायचं असा विचार होता. तोपर्यंत चहाचा टाइम झाला होता म्हणून मस्त चहा बनवायला घेतला. एवढ्यात पाऊस आला. मग काय सगळं बाजूला ठेवलं ना दोरीवरचे कपडे काढून आणले आणि मग आल्यावर मी निवांतपणे चहा घेतला आणि माझा चहा पिऊन कुठे होतो तेवढ्यात पावसाची हजेरी लावणी झाली. एवढ्यात पाऊस गेलाय होता. मग काय परत कपडे बाहेर सुकायला ठेवले. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी झाली. आज मस्त जेवणात पनीरची भाजी बनवायचं होतं. त्यासाठी हा मसाला तयार करून घेतला होता. आता पनीरची भाजी तर सगळ्यांना माहितीच आहे कशी बनवायची, पण मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते. आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट मिक्सरला न लावता अशीच ठेचून टाकायची. खूप मस्त चव येते. आणि हे आहेत आपल्या पनीरच्या भाजीचे सगळे मसाले. असा एक मेनू असतो ना, तो घरात सगळ्यांनाच आवडतो. तर आमच्या घरात म्हणजे पनीरची भाजी ती घरात सगळ्यांनाच आवडते. या खास मेनू सोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.